JMFCचं अतिशय महत्वाचा असा अपडेट आलेला आहे आणि हे अपडेट कुठं ना कुठं तरी येणाऱ्या नवीन ज्यांची या ठिकाणी आपण पाहतो LLB झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी सुद्धा तयार होऊ शकते। पण त्याच्या अगोदर हे महत्वाचं अपडेट काय आहे ते आपण बघूयात आणि त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांना यातून काय बेनिफिट आहे त्या गोष्टी आपण पाहूयात। तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024 जी ऍड निघलेली होती बघा कधी 30 एप्रिल 2026 ला। आता ह्यामध्ये काय सांगितलं बघा की खऱ्या अर्थानं जर आपण पाहायचं झालं तर 21 मे ला ह्याचे फॉर्म भरण्याची मुदत संपली होती। म्हणजे या 286 जागांची मुदत 21 मे 2026 ला फॉर्म भरण्याची संपली होती आणि 2 ऑगस्टला ह्याची पूर्व परीक्षा होणार असं या ठिकाणी ठरलेलं शेड्यूल होतं। आता या शेड्यूल मध्ये बदल काय झाला बघा तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की साधारणतः की माननीय सर्वोच्च न्यायालय इथं दाखल केलेली रिट त्यानुसार न्यायालयानं दिनांक 22 मे 2026 रोजी आदेश केल्यानुसार दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024 करता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 8 जुलै 2026 पासून न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत वाढवण्यात आलेला आहे। म्हणजे जी फॉर्म भरायची मुदत आपली 21 मे ला संपली होती त्यानंतर 2 ऑगस्टला एक्झाम होणार होती। आता हे ना असं आहे की न्यायालयाचा जो आदेश आहे की याच्यावर जी आपण पाहतो रिट जी दाखल झालेली आहे त्यामध्ये असं आहे की जी अट आहे अनुभवाची अट जी 3 वर्षाची टाकलेली आहे ही अट काढून टाका आणि डायरेक्ट फ्रेशर विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या एक्झामसाठी एक संधी उपलब्ध करून द्या असे जे मत असणारी याचिका होती दाखल केलेली आहे। आता याचिका दाखल केली याचा निकाल येणं बाकी आहे पण तोपर्यंत न्यायालयाने सांगितलेलं आहे निकाल जोपर्यंत येईल तोपर्यंत सध्या या एक्झामचे फॉर्म भरणं आहे असं चालू द्यात। म्हणजे 2 ऑगस्टला ही एक्झाम होणार नाही। एक्झाम 2 ऑगस्टची पुढे गेली किती दिवस पुढे गेली ते आपण लगेच सांगू शकत नाही। मग आता ह्यातून नवीनला बेनिफिट काय होऊ शकतो बघा तर आता ज्यांना फॉर्म भरायची मुदत वाढ केलेली आहे ती जुन्या जाहिरातीनुसारच त्याची पात्रता आहे। म्हणजे जसं की आपण पाहतो 3 वर्षाचा अनुभव वगैरे आणि ह्याच पात्रता कंटिन्यू आहेत आणि हे असेच विद्यार्थी फॉर्म भरणार। परंतु जर न्यायालयामध्ये असं घडलं तर नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा हिथं परीक्षा द्यायचा चान्स तयार होऊ शकतो। म्हणजे न्यायालयानं जर एक केस मध्ये असा निकाल लागण्याची शक्यता तयार आहे की नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा पात्र करू शकतात हे। परंतु जे विद्यार्थी ऑलरेडी अनुभव प्रमाणपत्र वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत 3 वर्षाचं ते सध्या जे फॉर्म भरू शकले नाहीत त्यांनी फॉर्म भरा आणि नवीन विद्यार्थ्यांनी मात्र तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा का तर आजच्या डेटला जरी तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल आणि उद्या चालून जर हा केसचा निकाल हा नवीन विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला तर तुम्हाला त्यानंतर पुढे परीक्षेचा ड्युरेशन फार कमी उरलेला असेल तोपर्यंत तुमचा अभ्यास जो आहे तो अभ्यास चालू राहू द्या का तर या अभ्यासाचा फायदा का तर सगळे 13चे 13 अत्यंत महत्त्वाचे जे ऍक्ट आहेत हे ऍक्ट ह्या सिलेबस मध्ये आहेत आणि हे या बॅच मध्ये सुद्धा आहेत आणि हे ऍक्ट जसे तुम्ही शिकत जाणार किंवा जसे ते शिकणार तसं तसं तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला येणारी संधी तयार होईल। ह्याच्याबरोबर पब्लिक प्रॉसिक्युटर साठी सुद्धा कमी जास्त फरकानं हा सिलेबस आहे ह्या बॅचचा तुम्हाला चांगला फायदा होईल आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी एक अपॉर्च्युनिटी सुद्धा तयार होऊ शकते आणि जुने विद्यार्थी जे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांना फॉर्म भरायची मुदत पुन्हा एकदा सुरू झालेली आहे त्यांनी तो फॉर्म भरून घ्या। ही माहिती तुमच्या लक्षात आली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।